व्यावसायिक संदेशवहन आणि व्यवस्थापन या विषयामध्ये आपण मागे बघितलं होतं की व्यावसायिक संदेशवहन म्हणजे काय आणि संदेशवहन व्यवसायामध्ये किती महत्त्वाचं आहे. संदेशवहनाशिवाय कुठल्याही प्रकारच्या क्रिया घडून येत नाही किंवा माणसामध्ये बांधिलकी राहत नाही. तर माणसांना जर जुळून राहायचं असेल तर संदेशवहन खूप आवश्यक आहे. संदेशवहनामुळे काय होते की एका व्यक्तीच्या भावना, मन, विचार किंवा नवीन नवीन कल्पना, योजना दुसऱ्यांना सांगितल्या जातात, शेअर केल्या जातात आणि ते कार्यान्वित करून त्याचे अंमलबजावणी करून एक नवीन उपक्रम राबविला जाते किंवा त्या कृतीला प्रत्यक्ष स्वरूप दिला जात असतो. तर हे संदेशवहन आहे. व्यवसायामध्ये अनेक कामगार असतात, व्यवस्थापक असतात, कर्मचारी असतात की ज्यांना रोजचे दैनंदिन स्वरूपाचे काही ना काही वेगवेगळे प्रकारचे कामं करावे लागत असतात. तर ही कामं करण्यासाठी सतत त्यांना कम्युनिकेशन करावं लागत असते. म्हणजे आदेश देणे, सूचना देणे, मार्गदर्शन करणे, कार्याची अंमलबजावणी करून घेणे, समन्वय साधणे, काही समस्या असतील कर्मचाऱ्यांच्या त्या सोडविणे. ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी, घडण्यासाठी बोलणे आवश्यक आहे. व्यक्ती जर तोंडातून शब्दच काढणार नाही किंवा हाताने काही लिहिणारच नाही तर समोरच्या व्यक्तीला त्याच्या मनातल्या भावना की आपल्याला काय करायचं आहे हे कळणारच नाही. आणि म्हणून संदेशवहन ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. सामान्य माणसाच्या जीवनात सुद्धा संदेशवहन खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, मी एक स्लाइड तुम्हाला शेअर करते जी आपण मागे घेतलेली होती. पुन्हा आपण एकदा त्याच्यावर विचार करणार आहोत. तर बघा, सुरुवातीपासून आपण स्लाइड शो बघणार आहोत. बिझनेस कम्युनिकेशन अँड मॅनेजमेंट, व्यावसायिक संदेशवहन आणि व्यवस्थापन यामध्ये अनेक लोक असतात की जे कम्युनिकेशन करतात. तुम्हाला चित्रात दिसत असेल की कोणीतरी मेसेज करतो, व्हॉट्सअप करतो किंवा कोणीतरी फोन कॉल करत आहे किंवा कोणीतरी टॉकिंग करत आहे. ह्या सगळ्या गोष्टीमधून काही ना काही विचारांची देवाणघेवाण, आदान प्रदान होत आहे. त्यानंतर बघा, युनिट फर्स्ट मध्ये इंट्रोडक्शन आपण बघितलेला होता की ज्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे. पहिला जो युनिट आहे त्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन बघणार आहोत. पहिला युनिट आहे कम्युनिकेशन. त्याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत बघा. कम्युनिकेशन मीनिंग, डिफिनेशन, कन्सेप्ट ऑफ कम्युनिकेशन हे आपण बघितलेलंच आहे. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, टाइप्स ऑफ कम्युनिकेशन अँड बॅरियर्स इन कम्युनिकेशन, म्हणजेच अर्थ, व्याख्या, संकल्पना, त्याच्यानंतर उद्देश, कार्य, त्याच्यानंतर कम्युनिकेशनचे प्रकार आणि त्याच्यानंतर संदेशवहन करीत असताना येणाऱ्या अडचणी. बॅरियर म्हणजे काय, अडचणी किंवा अडथळे. तर बघा, पुढची स्लाइड आहे संदेशवहनाचे प्रकार. संदेशवहनाचे प्रकार आपल्याला दिसत आहेत की एकूण 7 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे तोंडी संदेशवहन. तोंडी संदेशवहन म्हणजेच काय, वर्बल कम्युनिकेशन. वर्बल म्हणजेच काय, जिथे तोंडाने काहीतरी बोलल्या जाते किंवा तोंडाने काहीतरी सांगितल्या जाते तेव्हा त्याला तोंडी संदेशवहन म्हणतात. म्हणजेच एक व्यक्ती आपल्या मनातील जे काही विचार असतील ते तोंडाने शब्दांचा वापर करून जेव्हा बोलतो तेव्हा त्याला तोंडी संदेशवहन म्हणतात. आता बोलतो म्हणजेच काय, दुसरा सुद्धा व्यक्ती असतो की तो त्याला ऐकतो, म्हणजे दोन्ही व्यक्ती तिथे असणे आवश्यक आहे. तर याला म्हणायचं संदेशवहन. दोन्ही व्यक्ती असेल तर तो संदेशवहन होईल, अदरवाईज त्याला संदेशवहन म्हणता येणार नाही. तर व्यवसायामध्ये काय होते बघा, व्यवसायामध्ये फक्त अशा गोष्टी घडतात की ज्या औपचारिक असतात, अनौपचारिक नाही. औपचारिक म्हणजे कशा की जिथे आता व्यवस्थापक हा कर्मचाऱ्यांना आदेश देईल, सूचना देईल, मार्गदर्शन करेल किंवा काय म्हणून आपण त्याला त्यांच्या समस्या सोडवेल, समस्या जाणून घेईल, नियोजन तयार करेल, ह्या गोष्टी संबंधित त्यांना बोलावं लागत असते. ते कर्मचारी आणि व्यवस्थापक हे काय औपचारिक यांचे संदेशवहन झाले. अनौपचारिक नाही राहत. अनौपचारिक मध्ये काय असते की चल रे आज आपण फिरायला जाऊ, चला आपण कुठेतरी पिक्चर पाहायला जाऊ, अशा प्रकारे. हे अनौपचारिक, हे व्यवसायामध्ये घडून येत नाही. तर व्यवसायामध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या प्रशासकीय ठिकाणी काय घडून येते की आदेश देण्याचे काम, संदेश देण्याचे काम, माहिती देण्याचे काम, मार्गदर्शन करण्याचे काम आणि अडथळे असतील तर ते सोडविण्याचे काम. तर अशा प्रकारे जे काही माहिती देणे, घेणे किंवा समस्या सोडविणे, समस्या निराकरण करणे, ह्या ज्या गोष्टी 2 घटकामध्ये घडून येतात तेव्हा त्याला तोंडी संदेशवहन असे म्हणतात. तर बघा, याचे आपण फायदे आणि तोटे पण बघितलेले होते. पण याच्यानंतर
फायदे पण जाणून घेऊ, तोटे पण जाणून घेऊ. हे तुम्हाला व्हिडिओ पाहायला सांगितलेली होती, तुम्ही चेक केला असणार की तोंडी संदेशवहन काय असते. तर बघा, तोंडी संदेशवहनाचे फायदे: वेळेची बचत, पैशाची बचत, प्रभावी संदेशवहन, संदेशाचे शीघ्र प्रसारण, आणि त्याच्यानंतर आहे संदेश गृहीत कृत्यांची प्रतिक्रिया लगेच कळते. त्याच्यानंतर आहे जो घटक आपल्याला दिसत नाहीये, 6वा नंबरचा घटक आहे उत्पादनामध्ये वाढ. 6 नंबरचा जो पॉइंट आहे तो आहे उत्पादनामध्ये वाढ. तर पहिला पॉइंट बघा, वेळेची बचत. म्हणजेच काय की तोंडी संदेशवहनामुळे संदेशदाता आणि संदेश गृहीता यांच्या दोघांमध्ये वेळेची बचत होते. ती कशी होत असते की दोन्ही घटक संदेश लिहिण्यासाठी आणि तपासण्यासाठी इथे बराच वेळ कसा म्हणजे प्रत्यक्ष भेटावा लागते. दोन्ही घटकांना प्रत्यक्ष भेटावं लागते की ज्याच्यामध्ये खूप काही असं म्हणजे त्याला काय म्हणून वाट बघावी लागत नाही, किंवा संदेश लिहिणे किंवा ते पोस्ट ऑफिस मध्ये टाकणे याला खूप वाट बघावी लागते. ते हे प्रत्यक्ष तोंडी संदेशवहनामध्ये घडून येत नाही. याच्यामध्ये काय होते की दोन्ही घटक एका ठरलेल्या ठिकाणी भेटतात आणि एकमेकांशी परस्पर आमोरासमोरा राहून ते काय करतात, संदेशवहन करत असतात, एकमेकांशी बोलत असतात. यामुळे काय होते की वेळेची बचत होते. आणि जर मग दुसरा व्यक्ती हा काय करेल की मला त्याला पत्र लिहायचं आहे, तो लिहत बसेल, त्याला वेळ लागत असतो. बघा, आपण तोंडी संदेशवहन आहे तर त्याची संदेशवहनाचे फायदे त्या दृष्टीनेच बघायचे की फायदा कोणता राहू शकतो. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे पैशाची बचत. आताच तुम्हाला सांगितलं की एखाद्या व्यक्तीला जर संदेशवहन हा लिहून जर पाठवायचा असेल तर त्याला पेन लागेल, पोस्टाचा चार्जेस लागेल, किंवा कुठल्याही प्रकारे जर त्याला मेसेज पाठवायचा असेल तर भाडं लागेल, येण्या जाण्यासाठी जर देतो म्हटलं तर पैसे लागतील, खूप खर्च लागतो. तर ह्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा तोंडी संदेशवहनामध्ये काही पाठवण्याची गरज नसते किंवा काही देण्याची गरज नसते. दोन्ही घटक एकत्रित येतात, त्याच्यामुळे दोघांनी समान वेळ समान पैसा द्यावा लागतो, खर्च करावा लागतो. खूप काही वेळ किंवा खूप काही पैसा खर्च करण्याची इथे गरज राहत नाही. तिसरा पॉइंट आहे प्रभावी संदेशवहन. प्रभावी हा संदेशवहन प्रभावी कसा राहू शकतो बघा, की या संदेशवहनामध्ये संदेशदाता आणि संदेश प्राप्तकर्ता दोन्ही घटक आमोरासमोरे असतात. तुम्ही बघा, विचार करा की दोन व्यक्ती जेव्हा आमोरासमोरे असतात तेव्हा त्यांचा प्रभाव कसा पडतो एकमेकांवर. आणि दोन व्यक्ती जर अलग अलग ठिकाणी मोबाईलवर बोलतील तर त्यांचा प्रभाव तेवढा पडणार नाही, किंवा चिठ्ठीने जर एकमेकांना कॉन्टॅक्ट करत असतील तर त्याचा प्रभाव जास्त पडणार नाही. पण आमोरासमोर जर एखादा व्यक्ती बोलत असेल तर त्याचा प्रभाव हा जास्त अधिक पडत असतो आणि त्याच्यावर रिॲक्शन सुद्धा अधिक प्रभावी ठरत असते. त्याच्यामुळे हे संदेशवहन, तोंडी संदेशवहन अधिक जलद आणि प्रभावी संदेशवहन असते. चौथा पॉइंट आहे संदेशाचे शीघ्र प्रसारण. तोंडी संदेशवहनात संदेश प्राप्त करणारा आणि घेणारा दोन्ही घटक सोबतच असल्यामुळे संदेश देणारा बोलतो, संदेश घेणारा लगेच तो संदेश स्वीकारतो. याच्यामुळे वाट पाहण्याची गरज नाही किंवा कुठे आपल्याला त्याची पुढची प्रोसेस करण्याची गरज नाही. पाचवा पॉइंट आहे संदेश गृहीत कृत्यांची प्रतिक्रिया लगेच कळते. दोन्ही घटक बोलतात, एकमेकांशी संवाद साधतात, बोलणाराही समजून घेतो, ऐकणाराही समजून घेतो, ऐकणाराही बोलतो, बोलणाराही त्याला समजून घेतो. ह्या गोष्टी घडत असल्यामुळे इथे वेळ बिलकुल लागत नाही, सगळ्या गोष्टी पटापट घडून येत असतात. ह्या अशा जर पद्धतीमध्ये वेळेची बचत होते, पैशाची बचत होते, प्रभावी संदेशवहन घडून येते, शीघ्र प्रसारण होते. जर अशा प्रकारे म्हणजे व्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांना जर संदेश दिला आणि लगेच कर्मचाऱ्यांनी तो ऐकला तर याचा परिणाम काय होईल? याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ घडून येईल आणि त्यांचा जो इंटरेस्ट आहे, रुची आहे, त्यांच्या कामामधला जो रस आहे त्यांचा तो वाढेल आणि शेवटी काय होईल, मग त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ घडून येईल. म्हणून 6वा पॉइंट काय दिलेला आहे, उत्पादनामध्ये वाढ. तर व्यवसायामध्ये व्यवस्थापक जे काही कर्मचाऱ्यांना सांगतो त्याच्यामध्ये वेळेची बचत होते, पैशाची बचत होते, प्रभावी संदेशवहन घडून येते, कारण ते आमोरासमोरे असतात आणि त्याच्यामुळे संदेश सुद्धा लवकर त्यांना समजून येते, प्रतिक्रिया सुद्धा कामगारांची समजून येते की हा कामगार काम करण्यासाठी तयार आहे किंवा नाही आहे, किंवा याला काही अडचणी आहेत का, ह्या गोष्टी व्यवस्थापकाला लगेच समजून येतात आणि त्याच्यावर निराकरण सुद्धा लगेच केले जात असते. आणि म्हणून शेवटी ह्या सगळ्या गोष्टी होत असल्यामुळे त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ घडून येते. तर बघा, एका बाजूला काय संदेशवहनाचे फायदे आणि आता दुसऱ्या बाजूला संदेशवहनाचे तोटे सुद्धा आहेत. म्हणजे एक चीट आहे आणि एक पट आहे, दोन्ही गोष्टी याच्यामध्ये आहेत. तर बघा, तोटे पण पाहून घेऊ आपण.
पहिला पॉइंट आहे तोंडी संदेशवहनाचे तोटे. नंबर 1, प्रत्यक्ष भेटीची आवश्यकता. तर बघा, दोन्ही घटक व्यवस्थापक आणि कामगार जर अलग अलग ठिकाणी असतील तर त्यांना एकत्रित यावं लागेल, आणि एकत्रित येतो म्हटलं तर खूप वेळ लागतो. म्हणजेच कामगार काम करीत असतील तर त्याला आपले काम टाकून त्या ठिकाणी जावं लागेल. जर एकाच कंपनीमध्ये दोघे असतील तर ठीक आहे, पण वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम करत असतील तर मग त्या ठिकाणी त्यांना भेटणे गरजेचं असते, आणि यासाठी त्यांना आपलं काम सोडून एसटी पकडावी लागेल किंवा कोणती गाडी पकडावी लागेल किंवा कोणत्या साधनाने त्याला त्या ठिकाणी जावं लागेल. म्हणजे शेवटी हा खर्च आलाच. तर याने दुसरा पॉईंट दिलेलाच आहे की खर्चिक पद्धती आहे. खर्चिक पद्धती म्हणजे एका ठिकाणी जाण्यासाठी फुकट जात नाही माणसाला, नुसतं चालून चालून जाणार नाही. 1 किलोमीटर 2 किलोमीटर जास्तीत जास्त चालेल, पण त्यापेक्षा जास्त तो आजकाल तर ती परिस्थितीच नाही की कोणी चालणार. तर यासाठी त्याला जाण्यासाठी व्हेकल्स किंवा साधन पाहिजे, त्याचा खर्च करावा लागत असतो. त्याच्यानंतर एक तिसरं आहे अस्पष्ट स्वरूप. अस्पष्ट स्वरूप म्हणजे काय आहे, जर संदेश घेणारा आणि देणारा दोघांमध्ये जर घाई असेल, गडबडी असेल की मी खूप कामं टाकून आलो आहे, जे काही बोलायचं आहे ते शॉर्टकटमध्ये पटकन बोल आणि मी जातो, असं काही होत असेल तर मग अस्पष्ट स्वरूप राहणार आहे. व्यवस्थापक जर घाईमध्ये असेल की त्याला दुसऱ्या ठिकाणी मीटिंग घ्यायची असेल तर तो घाई गडबडीमध्ये येईल, कामगारांना अशा अशा प्रकारचे आदेश देईल, सूचना देईल आणि निघून जाईल. म्हणजेच काय की कामगारांना त्यांचा अर्थ समजला का, कामगारांना मेसेज समजला का, व्यवस्थापक काय बोलले काय कामगारांना समजलेलं आहे का, ह्या गोष्टी तिथे निर्माण होतात. म्हणजे ह्या अडचणी, म्हणजेच काय, एखाद्या कामगाराला पॉझिटिव्हचा विचार केला आपण तर तो धनात्मक स्वरूपाने तो विचार करेल, किंवा दुसरा कामगार हा नकारात्मक स्वरूपाने विचार करेल. नेमकं म्हणजे कोणत्या पद्धतीने काम करायचं हे व्यवस्थापकांनी काही क्लिअर केलेलं नाही. तर हे सुद्धा तोंडी संदेशवहनामध्ये घडून येत असते. चौथा आहे पुराव्याचा अभाव. आता पुरावा म्हणजेच काय की आपण एखादी गोष्ट कुठेतरी लिहून ठेवतो किंवा फोटो काढून ठेवतो किंवा कुठेतरी आपण त्याला साठवून ठेवतो, तर तो आहे पुरावा. पण तोंडी संदेशवहनामध्ये काय होते की दोन्ही घटक एकत्रित येतात आणि बोलतात आणि निघून जातात. मग त्याचा काही पुरावा राहत नाही, कुठल्याही प्रकारचा साठा राहत. त्याच्यामुळे इथे हा एक तोटा आपल्याला म्हणता येईल. पाचवा आहे भविष्यकालीन संदर्भासाठी अनुपयुक्त. आता बघा, जिथे काही पुरावाच नाही आहे तर भविष्यकालीन अंदाज कसं काय व्यक्त केलं जाणार किंवा भविष्यासाठी कशा प्रकारे नियोजन तयार केलं जाणार. म्हणजे पुरावाच नाही आहे तर कोणत्या आधारावर भविष्यकालीन नियोजन तयार केलं जाईल, यासाठी पुरावा असणे आवश्यक आहे किंवा काहीतरी त्याचा साठा असणे आवश्यक आहे. जर ह्याच गोष्टी नसतील तर तो व्यवस्थापक भविष्यामध्ये, समजा आता करंट परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या राहण्यासंबंधी किंवा खाण्यासंबंधी किंवा वेतनासंबंधी काही समस्या आहेत, किंवा व्यवस्थापकाला विक्री संबंधी किंवा उत्पादन खर्चासंबंधी किंवा काय म्हणू आपण जाहिराती संबंधी काही समस्या आहेत, तर त्या समस्या सोडविण्यासाठी काही सभा घेतली जाईल, लोकांचे मतं घेतली जातील, कर्मचाऱ्यांचे मतं घेतली जातील, संचालक मंडळाची मतं घेतली जातील. आणि हे नुसते जर बोलले आणि लिहून काहीच नाही ठेवलं तर मग पुढे त्याचा वापर त्यांना करता येणार नाही. तर यासाठी सुद्धा तोंडी संदेशवहनामध्ये लिहिले जात नाही, कुठल्याही प्रकारे साठा केला जात नाही. त्यामुळे तोंडी संदेशवहनामध्ये अनेक प्रकारचे तोटे आपल्याला इथे दिसून येत असतात. तर बघा, त्याच्यानंतर आहे लेखी संदेशवहन. लेखी संदेशवहन याचा अर्थच तुम्हाला कळलेला असेल की जे लिहिल्या जाते, लिहून घेतल्या जाते, पाठवल्या. जसं आता तुम्ही ईमेल करता, व्हॉट्सअपही करता नाही का, पत्र पाठवता. पत्र पाठवणे आता खूप बॅक झालेला आहे तो, कारण कालबाह्य झालेला आहे. कारण आता काय आहे, सगळं ऑनलाईन डिजिटल टेक्नॉलॉजी आली आहे. त्याच्यामुळे सर्व काय आहे, व्हॉट्सअपवर आपण मेसेज लिहितो किंवा ईमेल करतो. तर त्यामुळे ते सुद्धा काय झालं, एक लेखी संदेशवहन झालेलं आहे. तर बघा, लेखी संदेशवहनाचे फायदे कोणते आहेत. संदेशदाता संदेश गृहीता यांच्यामध्ये प्रत्यक्ष संपर्काची गरज नाही. म्हणजे बघा, पहिला पण सांगितलेला आहे की दोन्ही घटकांना एकत्रित भेटण्याची गरज नाही. संदेशदाता हा आपल्या घरी राहून संदेश गृहीताला आपल्या घरी राहून त्याला मेसेज पाठवू शकतो. पत्राच्या माध्यमाने तो त्याला तिथे मेसेज पाठवू शकतो. दुसरा आहे स्पष्ट संदेश. स्पष्ट संदेश म्हणजेच काय की लेटर बघा, पत्र बघा, कशा स्वरूपाचं असते. पत्र म्हटल्यानंतर एक विशिष्ट स्वरूप असेल, त्याच्यामध्ये विशिष्ट फॉर्मॅट दिलेला असतो की या फॉर्मॅटमध्ये थोडक्यात संक्षिप्त स्वरूपामध्ये पण स्पष्ट शब्दांमध्ये तो पत्र लिहिला जातो. काही 3-4 पेजेसचं आपण पत्र लिहू शकत नाही, तो अहवालच म्हणता येईल त्याला. तर पत्र हा एकदम संक्षिप्त असतो आणि क्लिअर असतो. तर याच्यामुळे काय होते की तोंडी संदेशवहनामध्ये स्पष्ट संदेश पुढच्या व्यक्तीला पाठविला जात असतो. तिसरं पॉईंट सांगितलंय पहा, कमी खर्चिक. कमी खर्चिक म्हणजेच काय की दोन घटकांना भेटण्याची गरज नाही. म्हणजेच ना बसचा खर्च येतो ना कुठल्या व्हेकलचा खर्च येतो.
आता कमी खर्चिक म्हणजेच काय की लेखन सामग्री वापरावी लागेल, पोस्टाचा खर्च करावा लागेल, तो काही खूप जास्त येत नाही, किंवा ईमेल करावा लागेल, तो सुद्धा खूप जास्त येत नाही, एकदम म्हणजे मोजकाच येतो. तर हे सुद्धा एक फायदा लेखी संदेशवहनाचा असतो. त्याच्यानंतर आहे लेखी पुरावा. लेखी पुरावा बघा की तोंडी संदेशवहनामध्ये कुठल्याही प्रकारचा पुरावा नव्हता, तर लेखी संदेशवहनामध्ये पुरावा आहे, कारण तो काय आहे, लिहून ठेवलेला संदेशवहन आहे. त्याच्यामुळे तो पुरावा तयार होतो आणि भविष्यामध्ये त्या पुराव्याचा वापर करून वेगवेगळे योजना तयार केल्या जाऊ शकतात. त्यामुळे 5वा पॉईंट दिलेला आहे की भविष्यकालीन संदर्भासाठी उपयुक्त. म्हणजे आज जर उत्पादन खर्चामध्ये बदल झाला असेल, आज जर जाहिराती प्रक्रियेमध्ये काही बदल झाला असेल, किंवा कर्मचाऱ्यांच्या काही समस्या जाणवल्या असतील, तर त्या पुढे होऊ नये. जाहिरातीचे खर्च नियंत्रित असावा, उत्पादनाचा खर्च नियंत्रित असावा, किंवा कुठल्याही प्रकारच्या उत्पादनाच्या मात्रामध्ये नियंत्रित मात्रा असायला पाहिजे. तर ह्या पुढे होऊ नये यासाठी लेखी पुरावा खूप महत्वाचा असतो. तर अशा प्रकारचे लेखी संदेशवहनाचे फायदे आहेत. त्यानंतर बघा नेक्स्ट दिलेला आहे तोटे. वेळ, श्रम, पैशाचा अपव्यय, गुप्ततेचा अभाव, संदेश प्रसारणात विलंब, संदेश गृहीत कृत्यांची प्रतिक्रिया करण्यास विलंब. म्हणजे वेळ, श्रम, पैसा अपव्यय होतो, कारण पोस्टाचा विचार केला आपण पोस्टच धरत आहोत, कारण सध्या लेखी संदेशवहन म्हटल्यानंतर पोस्टानेच आपण ते पाठवतो, त्याच्यामुळे पोस्ट ऑफिसच आपण ते गृहीत धरणार आहोत, किंवा ईमेल गृहीत धरू शकतो. लेखी संदेशवहनामध्ये ईमेल, पोस्ट ऑफिस किंवा व्हॉट्सअप. ठीक आहे. आता नवीन याच्यामध्ये तर वेळ, श्रम आणि पैसा यांचा अपव्यय कसा होतो. वेळ म्हणजेच काय की पोस्टाने जर पाठवलं तर त्याला 2 ते 3 दिवस लागतात. श्रम कसा खर्च होतो की माणसाला त्या ठिकाणी जावं लागते, तिथून मग दुसरा व्यक्ती समोरच्या ठिकाणी ती चिठ्ठी पोहोचवून देतो. पैसा म्हणजेच काय की तिथे गेल्यानंतर तुम्हाला चार्जेस, स्टॅम्प चार्जेस किंवा स्पीड पोस्टचे चार्जेस द्यावे लागत असतात. ईमेल असेल तर ईमेल तुम्ही जर आता पाठवलं, नेटवर्क खराब असला किंवा आमका बॅलन्स नसला मोबाईलमध्ये किंवा इंटरनेट पॅक संपला असेल, तर मग त्यावेळेस तो वेळही, श्रमही आणि पैसाही वाया जात असतो. त्याच्यानंतर आहे गुप्ततेचा अभाव. लेखी संदेशवहन हे खूप महत्वाचं आहे, कारण त्याच्यामध्ये पुरावा निर्माण होतो. पण पुरावा आता तुम्हाला हे सांगण्याची गरज नाही की पुरावा जरी असेल पण तो पुरावा घेण्यासाठी लोक किती प्रयत्न करीत असतात, म्हणून गुप्तता सुद्धा राहत नाही. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवलेला मेसेज लिहिला असेल तर तो कुठेही गहाळ होऊ शकतो. तिसरा पॉईंट आहे संदेश प्रसारणात विलंब. संदेश प्रसारणात विलंब म्हणजे ईमेल केला असेल तर तो जातो, पण नेटचा, इंटरनेटचा कव्हरेजचा प्रॉब्लेम असेल तर तो तिथेच थांबून जातो. चिठ्ठी पाठवली असेल तर त्याच्यामध्ये तर खूपच विलंब होतो, कारण पोस्ट ऑफिसची जी प्रक्रिया आहे ती खूप लेंथी प्रोसेस आहे, लांबलचक आहे. चौथा पॉईंट आहे संदेश गृहीत कृत्यांची प्रतिक्रिया करण्यास विलंब. तर बघा चिठ्ठी त्या व्यक्तीकडे जाईल केव्हा, त्याच्याकडून त्याचा रिस्पॉन्स मिळेल केव्हा, त्याची चिठ्ठी येईल केव्हा, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आठवडाभर तरी लागेल. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही ईमेलने करत असाल तर ते लगेच होईल, परंतु टेक्नॉलॉजी जर टेक्निकल किंवा इंटरनेट प्रॉब्लेम असेल तर त्याला सुद्धा वेळ लागू शकतो. अशा प्रकारे लेखी संदेशवहनाची तोटे आहेत. त्यानंतर बघा द्रुक संदेशवहन. तिसरा जो प्रकार आहे संदेशवहनाचा तो आहे द्रुक संदेशवहन. द्रुक संदेशवहनामध्ये काय होते की ज्या गोष्टी, ज्या वस्तू असतील किंवा जे घटक असतील ते डोळ्याने जेव्हा आपण त्याला पाहतो, इमेजिन करतो आणि ते आपण आत्मसात करतो, तेव्हा त्याला काय म्हणायचं, द्रुक संदेशवहन. द्रुक संदेशवहनामध्ये डोळ्याने पाहून ते समजून घेऊन ते आत्मसात केल्या जात असते. त्याच्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे की जेव्हा द्रुक साधनांचा वापर करून संदेशवहन केलं जाते तेव्हा त्याला द्रुक संदेशवहन असे म्हणतात. द्रुक साधनं कोणती आहेत की आपण नुसतं चित्र पाहून, पेंटिंग असेल कोणाची तर पेंटिंग पाहून आपण विचार करत राहतो की पेंटिंग मध्ये काय काय काढलेलं आहे, नाही का, नदी आहे का, घर आहे का, पक्षी बसलेले आहेत का, नाही का, असे वेगवेगळ्या प्रकारचे पेंटिंग असतात की त्याच्यामध्ये पाहूनच आपण एक मेसेज स्वतःच घेत असतो. एखादा आलेख दिलेला असेल, आलेखावरून समजून येते की 2000 मध्ये एवढी विक्री झाली, 2005 मध्ये एवढी विक्री झाली, की 2020 मध्ये एवढी विक्री झाली, म्हणजे कमी विक्री, जास्त विक्री, नफा किंवा तोटा हे त्यांच्या आलेखाच्या स्वरूपावरून, दंडावरून ते समजून येत असते. तर हे काय नुसते पाहून आपण विचार करून समजून घेत असतो. त्याच्यानंतर चिन्हे आहेत. जसं आपण एखाद्या रोडवर गेला तर त्याच्यामध्ये सिग्नल असतात, नाही का, इकडे उजवीकडे जा, डावीकडे जा, किंवा थांबा, पुढे जा, ग्रीन लाईट, रेड लाईट, येलो लाईट, हे सगळं बोलून आपल्याला करण्याची गरज नाही, ते पाहूनच आपल्याला समजून येते की इथे आपल्याला नेमकं काय करायचं आहे. तर हे सुद्धा व्यवसायामध्ये खूप महत्वाचे आहेत. कर्मचाऱ्यांना किंवा कामगारांना
व्यवसायासंबंधी भविष्यकालीन योजना राबवायच्या असतील, 5 वर्षाचा टार्गेट किंवा टर्नओव्हर त्यांना कंप्लीट करायचं असेल, तर कर्मचाऱ्यांना चित्रांच्या द्वारे किंवा आलेखांच्या द्वारे किंवा चिन्हांच्या द्वारे किंवा पोस्टरच्या द्वारे माहिती दिली जाते की अशा पद्धतीने आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे. तुम्हाला माहितीच असेल की घर बांधायचं असेल तर इंजिनियर काय करतो, त्याचा नकाशा तयार करतो, बरोबर आहे. त्या नकाशाच्या अनुसरून घर बांधलं जात असते. तर इथे सुद्धा कर्मचाऱ्यांना सुद्धा एक विशिष्ट आलेख, चिन्ह किंवा पोस्टर्स दाखवले जाते आणि ते समजून घेऊन त्या पद्धतीने काम करण्यासाठी प्रोत्साहित केला जात असते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दृक संदेशवहनाचे फायदे. दृक संदेशवहनामध्ये पहिला पॉइंट आहे, संदेश लवकर समजते, दीर्घकाळापर्यंत स्मृतीत राहते, परिणामकारक, श्रोत्यांचा सहभाग आणि संपर्क वाढतो, अशिक्षित लोकांसाठी उपयुक्त असते, तोंडी संदेशवहनाला सहाय्यक, सर्वच भाषिकांसाठी सुद्धा ते उपयुक्त असते. तर बघा, श्रोत्यांना लवकर समजते म्हणजेच काय की जसं आता संस्थेच्या प्रगतीचा अहवाल आकड्यांच्या स्वरूपामध्ये तोंडी लेखी घोषवारापेक्षा श्रोत्यांना आलेखाच्या सहाय्याने माहिती दिल्यास लवकर समजते. म्हणजेच जर असं एक रिटर्न माहिती दिली असेल की 2000 मध्ये 50,000 विक्री झाली, की 2005 मध्ये 60,000 विक्री झाली, तर 2020 मध्ये 1 लाख विक्री झाली, हे जर त्यांना आलेखाच्या पद्धती स्वरूपामध्ये जर मांडलं तर ते लवकर पाहून समजेल की ह्या वर्षी एवढी झाली, त्या वर्षी तेवढी झाली, त्या वर्षी तेवढी झाली. पण हे नुसते थिओरिटिकली लिहिली असेल तर लवकर कॅप्चर होत नाही किंवा लवकर ती समजत नाही. म्हणून दृश्यांच्या सहाय्याने जर समजावून देण्याचा प्रयत्न केला तर ते लवकर समजते. दुसरा पॉइंट आहे, दीर्घ काळापर्यंत स्मृतीत राहते. कर्मचाऱ्यांना जर कुठलाही संदेश किंवा पोस्टर दाखवला असेल तर ते कर्मचाऱ्यांच्या डोक्यामध्ये जास्त वेळपर्यंत टिकून राहते, कारण ते कसं इम्प्रेसिव्ह असते, इफेक्टिव्ह असते, लवकर इफेक्ट त्याचा होत असतो. तिसरा आहे परिणामकारक. परिणामकारक म्हणजेच हे की समोरचा पाहणारा व्यक्ती हा वेगळा असतो. जसं आपल्याला तुम्हाला माहिती नसेल आता की आपण कॉलेजमध्ये जसं कार्यक्रम वगैरे घेत असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला पीपीटी वगैरे दाखवतो आपण, नाही का, प्रोजेक्टरवर वगैरे किंवा स्लाइड वगैरे दाखवतो आपण. तर हे प्रत्यक्ष बघितल्यानंतर त्याचा एक वेगळा परिणाम होत असतो मनावर. तर त्याच पद्धतीने व्यवसायामध्ये सुद्धा जर एक पोस्टरच्या माध्यमाने जर कर्मचाऱ्यांना माहिती दिली असेल तर ते सुद्धा त्यांच्यावर अधिक परिणामकारक होत असते. श्रोत्यांचा सहभाग आणि संपर्क. तर याच्यामध्ये व्यवस्थापक आणि श्रोते अधिक उत्साहाने सहभागी होत असतात आणि एकमेकांच्या संपर्कामध्ये राहत असतात. म्हणजेच व्यवस्थापकांशी त्यांचा प्रत्यक्ष संपर्क येत असतो. म्हणजे त्यांची जर सभा घेतली कामगारांची किंवा कर्मचाऱ्यांची जर सभा घेतली व्यवस्थापकांनी तर काय घडून येईल, तर व्यवस्थापक नुसता बडबड करीत राहील तर कर्मचारी किंवा कामगार बोर तर होतीलच, पण ते समजणार नाही. पण त्यांनी जसं आता मी तुम्हाला पीपीटी दाखवत आहे, पीपीटीच्या माध्यमातून तुम्ही माझा चेहरा न बघता काहीतरी एक थिओरिटिकल किंवा एक पॉइंट तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने पाहू शकता. किंवा तुम्हाला जर मी म्हणेन की तुम्ही काही व्हिडिओ पहा लॅपटॉपमध्ये किंवा मला एक एक्झाम्पल म्हणून मी काही तुम्हाला मागे लिंक पण पाठवलेल्या होत्या ते दाखवलं, तर हा थोडासा इफेक्टिव्ह करण्याचा एक प्रकार आहे. तर तसंच हा इफेक्टिव्हनेस कुठे तुम्हाला आढळून येईल, दृक संदेशवहनामध्ये. त्याच्यानंतर 5वा पॉइंट आहे, अशिक्षित लोकांसाठीही उपयुक्त. म्हणजे ज्यांना वाचता येत नाही, लिहिता येत नाही, त्यांच्यासाठी सुद्धा ते उपयुक्त आहे. कारण हे काय फक्त संदेश पाहून समजून घेणे आहे. त्याच्यामुळे ना वाचण्याची गरज आहे ना लिहिण्याची गरज आहे. त्याच्यानंतर 6वा, तोंडी संदेशवहनाला सहाय्यक. तोंडी संदेशवहन जेव्हा आपण करतो, दोघे घटक भेटतात. जसं आता घर बांधायचं आहे तर इंजिनियरला भेटावं लागेल, पण इंजिनियर नुसतं तोंडाने तुम्हाला सांगणार का की इथे कॉलम अशा पद्धतीने करायचा आहे की तिथे तो तसा करायचा आहे की तसा करायचा, नकाशा काढून देईल आणि तुम्हाला समजून जाईल का? शक्यच नाही. तुम्हाला कम्युनिकेशन करावं लागेल, सोबत दृक संदेशवहन करावं लागेल. म्हणजे दोघांनाही कम्युनिकेशन करणे आवश्यक आहे, घरमालक आणि इंजिनियर, आणि सोबत त्याला संदेशवहनाचा साठी एक नकाशा तयार करावा लागेल. म्हणजे त्याच्यामध्ये नकाशा आला म्हणजे दृक संदेशवहन आला आणि दोघे बोलत आहेत मुळे त्याच्यामुळे काय झालं, तोंडी संदेशवहन झाले. तर हे दोन्ही घटक या दृक संदेशवहनामध्ये घडून येत असतात. त्याच्यानंतर 7वा पॉइंट आहे, सर्वच भाषिकांसाठी उपयुक्त. सर्वच भाषिक, कुठल्याही प्रकारचे भाषिक असतील, तामिळ असेल, गुजराती असेल, मराठी असेल, हिंदी असेल, कुठल्याही प्रकारचं असेल तरी सुद्धा तो चित्र पाहून समजू शकतो की इथे काय दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघायचे तोटे दिलेले आहेत. ही पद्धती एक खर्चिक पद्धती आहे. खर्चिक पद्धती का म्हटलेलं आहे की याच्यामध्ये आपण म्हटलेलं आहे की दृक संदेशवहनामध्ये फोकस कुठे येतो, फक्त चित्र दाखवणे, पोस्टर्स दाखवणे, आलेख दाखवणे, नकाशे दाखवणे. तर बघा, ह्या ज्या गोष्टी जेव्हा सभेमध्ये व्यवस्थापक वापरतो तेव्हा त्या क्वालिटीच्या असायला पाहिजे.
किंवा त्याच्यामध्ये एक दर्जेदार स्वरूप असायला पाहिजे आणि ते स्पष्ट आणि क्लिअर असायला पाहिजे की सगळ्यांना त्याचा अर्थ समजून येईल. तर यामध्ये जर हे दर्जेदार नसेल, त्यांनी वापरलेले साधन जर दर्जेदार नसतील किंवा त्याच्यामध्ये स्पष्ट माहिती लिहिलेली नसेल तर मात्र त्याचा अर्थ समजणार नाही आणि उगाचच ही जे काही प्रोसेस त्यांनी घडवलेली आहे, जे पोस्टर्स त्यांनी वापरले असतील किंवा जे माध्यम वापरले असेल, विनाकारण त्यांचा खर्च वाढून जाईल. तर याच्यामुळे हे दृक संदेशवहनाचा तोटा म्हणता येईल की खर्च अधिक प्रमाणात करावा लागतो कारण ते दर्जेदार ठेवणे आवश्यक आहे. दुसरं आहे खूप वेळ आणि प्रयत्न. आता खूप वेळ म्हणजेच काय की एखादा चित्र जर समोर मांडलेला आहे तर तो चित्र समजण्यासाठी सुद्धा डोक्याची किंवा एक मेंदूची कॅपॅसिटी असते, समजून घेण्याची क्षमता असते. तर ही क्षमता सर्वांकडे सारखी राहत नाही. एखाद्याला समजते तर दुसऱ्याला समजत नाही, तर तिसऱ्याला भलतच समजते. त्या सगळ्या गोष्टींचा तिथे कुठेतरी भेसळ होऊन जात असतो आणि म्हणून त्याला समजून घेण्यासाठी खूप वेळ लागतो आणि समजण्यासाठी त्याला प्रयत्नही करावे लागतात. म्हणजे खूप वेळपर्यंत जर आपण एखादी पेंटिंग समोर ठेवली तिथे खूप वेळपर्यंत आपल्याला उभं राहून पाहावं लागते की नेमकं त्या पेंटिंग मध्ये काय आहे, कोणता मेसेज आहे आणि काय काढलेलं आहे, काय लिहिलेलं आहे. हे नुसतं पाहूनच समजत नाही, तर त्याला वेळ द्यावा लागतो. तिसरा पॉइंट आहे विस्तृत माहितीसाठी अनुपयुक्त. तर बघा, विस्तृत माहितीसाठी म्हणजे विस्तृत माहिती, व्यवसायामध्ये माहिती ही विस्तृतच पाहिजे कारण त्यांना अनेक प्रकारचे सभा घ्यावे लागतात, त्यांचे अहवाल, अनेक प्रकारचे उद्देश पूर्ण करावे लागतात, त्या संबंधित त्यांना वेगवेगळे कार्यक्रम, उपाययोजना, उपक्रम राबवावे लागतात. त्यासाठी एकदम शॉर्टकट माहिती त्यांच्या उपयोगाची नसते. दृकसंदेशवहनामध्ये काय असते, पोस्टर दाखवले जाते. पोस्टर किती दाखवणार आहे, 1 ते 2 किंवा एखादा नकाशा काढला जाईल, नकाशे पण किती दाखवणार आहे. तर या माध्यमाने माहितीचे संकलन जे आहे ते खूप कमी होते आणि त्यामुळे दृक संदेशवहनामध्ये एक तोटा दिसून येतो की आपल्याला चित्र किंवा नकाशा किंवा आलेखांद्वारे विस्तृत माहिती मिळत नाही. तर व्यवसायामध्ये ते खूप म्हणजेच काय म्हणू आपण त्याला, आवश्यक असते की जेवढे जास्त संकलन माहितीचे होईल त्यावरूनच योग्य प्रकारे निष्कर्ष काढला जाऊ शकतो. चौथा आहे श्रोत्यांचे मन विचलित होते. श्रोत्यांचं कसं असते की जो संदेश असतो, जो चित्रामधून कळणारा असतो, तो जर नाही कळला तर ते दुसरीकडे टर्न होतात की नाही, हा तर इतकं कठीण पोस्टर आहे, इतकी कठीण पेंटिंग आहे, मला समजत नाही, मी समोरचा पाहतो. म्हणजे हेच की एकच समजत नाही त्याला तर तो दुसरीकडे वळतो. तर अशा प्रकारे श्रोत्यांना आपण बांधून ठेवू शकत नाही की हे जे पोस्टर्स आहे ते तुम्ही बघा आणि समजून घ्या, शक्यच नाही. हा सुद्धा एक तोटा आहे. पाचवा आहे वक्त्याकडे दुर्लक्ष. वक्त्याकडे म्हणजेच काय की जो बोलत आहे त्याच्याकडे दुर्लक्ष राहते आणि जे चित्र दाखवते त्याच्याकडे लक्ष राहते. म्हणजे चित्राकडे लक्ष राहते पण त्या चित्राचं जे काही विश्लेषण आहे ते जो करत आहे त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. म्हणजे चित्राकडे बघतो की कलर कसा आहे, त्याची डिझाईन कशी आहे, नेमकं काय दाखवत आहे, पण त्याच्यातला संदेश जाणून घेणे, त्याची माहिती समजून घेणे याच्यावर फरक पडत असते. तर व्यवस्थापक आणि कर्मचारी याच्यामध्ये अशा प्रकारे निर्माण होणाऱ्या ह्या समस्या इथे दिसून येतात. त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे दृक श्राव्य संदेश वहन. दृक श्राव्य म्हणजे दिसणारे आणि ऐकू येणारे. दृक म्हणजे दिसणारे, श्राव्य म्हणजे ऐकू येणारे संदेश वहन. दोन्ही संदेश वहन याच्यामध्ये येत असतात. ध्वनी आणि दृश्य या दोन्ही साधनांचा एकत्रीकरण करून माहितीच्या देवाणघेवाण करण्याच्या प्रक्रियेला दृक श्राव्य संदेश वहन असे म्हणतात. दूरचित्रवाणी, पॉवर पॉइंट प्रस्तुतीकरण. पॉवर पॉइंट म्हणजे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन जे आपल्याला कॉम्प्युटरमध्ये असते ते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, व्हिडिओ म्हणजे जसं आता आपलं चालू आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग त्या प्रकारचं. इंटरनेट इत्यादी दृक श्राव्य संदेशवहनाचे लोकप्रिय माध्यम आहेत. संदेशवहनाच्या माध्यमापेक्षा श्रोत्यांना एकाच वेळी संदेश ऐकता येतो आणि बघता येतो, त्यामुळे प्राप्तकर्त्याला संदेशाचा नीट अर्थ समजण्यास मदत होत असते. म्हणजे एकंदरीत बघा की आता आपण जे क्लास चालू आहे त्याच्यामध्ये दोन्ही घटक आपण पीपीटी बघत आहोत, वाचत आहोत, समजून घेत आहोत. साहजिकच आहे की काही लोकांना समजत असेल, काही लोकांना समजतही नसेल, काही लोकांना शंका कुशंका असतील, काही लोक त्यांच्यावर समजून घेत असतील. तर बघा ह्या गोष्टी घडून येतात. पण याच्यामध्ये नेमकं काय होत आहे, दृक म्हणजे दिसत आहे आणि श्राव्य म्हणजे ऐकू येत आहे. म्हणजे तुम्हाला पीपीटी दिसतही आहे आणि जे मी बोलत आहे ते तुम्हाला ऐकू पण येत आहे, म्हणून याला म्हणायचं दृक श्राव्य संदेश वहन. व्यवसायामध्ये सुद्धा हेच घडून येत असते. आता ऑनलाईन जो जमाना आहे किंवा आता लॉकडाऊनची परिस्थिती आहे, सगळेजण आपापल्या घरी काम करत आहेत. नोकरी करणारे कंपनीमध्ये जाऊन काम करीत नाही तर ते घरूनच वर्क फ्रॉम होम चालू आहे. ते जनरली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने आजकाल काम सुरू आहे. याच्यामध्ये पण दोन्ही घटक घडून येतात, दाखवणे, दिसणे आणि ऐकू येणे. म्हणजेच काय की पाहणे आणि बोलणे.
सभा घेतली जाते, त्याच्यामध्ये दाखवले जाते, विश्लेषण केले जाते म्हणजे बोलले जाते आणि बघितले जाते, म्हणजे दोन्ही संदेशवहन इथे घडून येत असतात. वस्तू आणि सेवांच्या जाहिरातीसाठी संदेशवहन माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. वस्तू आणि सेवांची जाहिरात कंपनीमध्ये करायची आहे तर बघा, तुमच्या घरी जर कोणी एक हे आलं असेल, काय म्हणून आपण त्याला, डीलर आला असेल किंवा वस्तू विक्रेता आले असतील, फिरते विक्रेते आपण ज्याला म्हणतो, ते घरी येतात, आपल्याला एखादी वस्तू दाखवतात आणि त्याचं प्रॅक्टिकल सुद्धा करून दाखवतात आणि ते तुम्हाला समजावून पण सांगतात. तर हे काय झालं, दृकश्राव्य संदेशवहन. त्याचप्रमाणे संस्थेतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी संस्था प्रामुख्याने आव्हान कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सारख्या दृकश्राव्य माध्यमांचा वापर व्यवसायात मोठ्या प्रमाणात केला जातो. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी म्हणजे कर्मचारी अधिक कुशल आणि बुद्धिमान झाले पाहिजे, यासाठी सुद्धा त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून माहितींचे प्रसारण केले जात असते. त्यानंतर बघा, दृक संदेशवहनाचे फायदे आहेत आणि तोटे आहेत. फायदे आहेत की स्पष्टता, गती, कायम स्मृतीत राहते, प्रभावी माध्यम, असंख्य श्रोत्यांशी संपर्क. तर पहिला जो पॉइंट आहे स्पष्टता. संदेश प्राप्त करता संदेशाचे अर्थ समजणे आवश्यक असते. संदेशाचे अर्थ समजण्यासाठी संदेशात स्पष्टता असणे आवश्यक आहे आणि म्हणून काय होते की संदेशामध्ये बोलणारा हा काय बोलतो त्याची भावना समजून येते, कारण तो दिसतो आणि त्याच्यामध्ये जर काही आलेख वापरला असेल किंवा चित्र वापरला असेल तर तो काय समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे ते सुद्धा समजून येते. दुसरा पॉइंट आहे गती. गती म्हणजेच काय की एखादा आलेख आणि पोस्टर वापरला असेल तर बोलणारा सांगतो आणि ऐकणारा ऐकतो, म्हणजे त्याला पटकन समजतं, ऐकणाऱ्याला पटकन समजते की नेमकं व्यवस्थापकाला काय बोलायचं आहे, कर्मचारी लगेच त्याच्यावर प्रतिक्रिया दाखवतो, म्हणजेच ही गती त्यांना मिळून जात असते. कायम स्मृतीत राहते, म्हणजेच ते निरंतर आठवणीत राहत असते. चौथा पॉइंट आहे प्रभावी माध्यम. प्रभावी माध्यम म्हणजे ते दोन्ही पद्धतीचा वापर केलाय, म्हणजे एक दृक आणि दुसरं श्राव्य, त्याच्यामुळे ते लवकर प्रभावी आहे. असंख्य श्रोत्यांशी संपर्क. तोटे बघा, खर्चिक माध्यम, देखरेख करण्यासाठी खर्च, तांत्रिक बिघाड झाल्यास अनुपयुक्त, विजेचा दुरुपयोग. खर्चिक माध्यम बघा की याच्यामध्ये काही प्रोजेक्टर लावावं लागत असेल किंवा पोस्टर बनवावे लागत असतील, त्यासाठी खर्च करावा लागतो. देखरेख करण्यासाठी खर्च करावा लागतो, म्हणजे मशिनरी जर वापरली असेल दाखवायसाठी तर त्याच्यावर खर्च करावा लागतो आणि जर मशिनरीमध्ये काही बिघाड झालं असेल तर मग ते संदेशवहन त्यावेळी निरुपयुक्त ठरते. चौथा आहे विजेचा दुरुपयोग. इलेक्ट्रिसिटी तिथे विनाकारण वाया जात असते. अशा पद्धतीचे संदेशवहनाचे, दृकश्राव्य संदेशवहनाचे फायदे आणि तोटे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत पाचवा, आंतरव्यक्तिगत संदेशवहन. आंतरव्यक्तिगत संदेशवहन हे काय आहे? आंतरव्यक्तिगत संदेशवहनामध्ये बघा तुम्हाला काय काय दिसत आहे चित्रामध्ये. वरचा जो चित्र आहे की 4 लोक आहेत, 4 दिसत आहेत तुम्हाला की त्याच्यामध्ये ते एकमेकांशी बोलत आहेत. एकच व्यक्ती आहे की ज्याला 3 वायर्स जोडलेले आहेत की 3 घटक त्याला ऐकत आहेत. खाली बघा की कशा पद्धतीने ती चर्चा चालू आहे. 2 मुली एकमेकांशी बोलत आहेत किंवा 2 मुले एकमेकांशी बोलत आहेत किंवा 2 मुलं एकमेकांशी व्यवहार सेकंड करत आहेत किंवा काहीतरी सांगत आहेत. म्हणजे हे आंतरव्यक्तिगत, म्हणजे एकमेकांशी संपर्कात. आंतरव्यक्तिगत म्हणजे ते त्याला काय म्हणू आपण की परस्परांशी जोडून घेणे किंवा अमोरासमोरील चर्चा असेल, म्हणजे याच्यामध्ये लेखी संदेशवहने म्हणता येणार नाही किंवा तोंडी संदेशवहने म्हणता येणार नाही. तर ज्याच्यामध्ये हे फक्त काही विशिष्ट लोकांमध्ये ते घडून येत असते किंवा कर्मचारी असेल किंवा व्यवस्थापक असतील, यामध्ये समोरासमोर राहून सूचनांची देवाणघेवाण केली जात असते, तेव्हा त्याला आंतरव्यक्तिगत संदेशवहन असे म्हणतात. याला आपण दुसरा एक शब्द देऊ शकतो, सामूहिक कम्युनिकेशन. सामूहिक म्हणजे सर्वांसोबत केलेलं कम्युनिकेशन. ठीक आहे, आता समजेल तुम्हाला की सर्वांसोबत केलेलं कम्युनिकेशन. चित्रामध्ये काय दिसत आहे की सगळे बोलत आहेत एकमेकांशी, सगळे जॉईंट आहेत. तर जेव्हा संदेश जाता व्यवसायातील एखाद्या व्यक्तीशी किंवा एखाद्या कर्मचाऱ्यांच्या समूहाशी समोरासमोर सूचनांची देवाणघेवाण करते, तेव्हा त्याला संदेशवहनाला आंतरव्यक्तिगत संदेशवहन असे म्हणतात. काही वेळेला वरिष्ठ स्तरावर घेतलेले निर्णय विशिष्ट विभागाशी संबंधित असतात. अशा वेळी विशिष्ट विभागातील विभाग प्रमुखाला त्या विभागातील कर्मचाऱ्यांना विशिष्ट सूचना सामूहिक देण्यासाठी संदेश जाता त्या विभागातील कर्मचाऱ्यांना एका ठिकाणी बोलवून त्यांना सूचना देतो. म्हणजेच काय, जसं आपण क्लास घेतो, क्लासमध्ये सगळे विद्यार्थी एकत्र बसलेले असतात आणि आम्ही शिकविणारे येतो आणि शिकवून जातो किंवा काही सूचना तुम्हाला, माहिती तुम्हाला देतो आणि निघून जातो. बिलकुल त्याच पद्धतीचं हे संदेशवहन आहे. याला म्हणायचं सामूहिक संदेशवहन.
यात तुम्हाला चर्चा करणे किंवा दूरध्वनीवरून बोलणे किंवा ईमेल करणे हे सुद्धा याच्यात तुम्हाला दिसून येईल. वैशिष्ट्य आहे आंतरव्यक्तिगत संदेशवहनाचे. नंबर 1, या संदेशवहनात संदेश किंवा सूचना फक्त विशिष्ट विभागाशी संबंधित असतात. हा बघा, हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. आंतरव्यक्तिगत संदेशवहनामध्ये एक विशिष्ट विभाग असतो की ज्या विभागामध्येच ते संदेशवहन होते. म्हणजे जर आता विक्री विभाग असेल तर विक्री विभागाशी संबंधित व्यवस्थापक, कर्मचारी, कामगार यांच्या संबंधानेच ते संदेशवहन होईल. त्याला आंतरव्यक्तिगत संदेशवहन असं म्हटलं जाईल. ठीक आहे. याच्या पलीकडे दुसरा विभाग असेल, विक्री विभाग आणि जाहिरात विभाग यांचं जर कम्युनिकेशन होत असेल तर तो आंतरव्यक्तिगत संदेशवहन होणार नाही. दुसरा आहे संदेश किंवा सूचना विभाग प्रमुखाला किंवा विभागातील कर्मचाऱ्यांना सामूहिक देण्यात येतात. तिसरा पॉइंट आहे संदेशवहनासाठी संदेशदाता, संदेश प्राप्तकर्ता एका विशिष्ट ठिकाणी एकत्रित येतात. चौथा पॉइंट आहे संदेशदाता आणि संदेश प्राप्तकर्ता दोघांच्याही वेळेचा अपव्यय टाळता येतो. पाचवा आहे तोंडी किंवा लेखी दोन्ही स्वरूपाचे संदेशवहन राहू शकते. सहावा आहे संदेशवहनाची परिणामकारकता ताबडतोब समजण्यास मदत होत असते. त्याच्यानंतर सहावा प्रकार आहे पर्यवेक्षकीय संदेशवहन. त्याच्यात म्हटलेलं आहे की पर्यवेक्षक आणि फोरमॅन यांच्यात माहितीची देवाणघेवाण करण्याच्या प्रक्रियेला पर्यवेक्षकीय संदेशवहन असे म्हणतात. म्हणजे कंपनीमध्ये जे सुपरवायझर जे असतात आणि फोरमॅन असतात त्यांच्यामध्ये जी काही माहितीचे प्रसारण होत असते त्याला म्हणायचं पर्यवेक्षकीय संदेशवहन. या संदेशवहनामध्ये काय होते की कामगार आणि कर्मचारी यांचे प्रत्यक्ष संपर्क येतो आणि त्यांच्या माध्यमातून सरळ कम्युनिकेशन घडून येत असते. पर्यवेक्षकाच्या हाताखाली फोरमॅन असतात. पर्यवेक्षक त्याच्या नियंत्रणाखाली काम करणाऱ्या फोरमॅन कामगारांना त्यांचे काम समजावून सांगतो, त्यांच्या हालचाली कार्यावर नियंत्रण ठेवतो, त्यांच्या अडचणीचे निराकरण करतो. यासाठी म्हणून पर्यवेक्षक आणि फोरमॅन यांच्यात माहितीची देवाणघेवाण सतत सुरू असते. त्याच्यानंतर आहे सातवा प्रकार ग्रेपवाईन संदेशवहन. ग्रेपवाईन संदेशवहन म्हणजेच काय की तुम्हाला एक चित्र दिसत असेल, हे चित्र कशाचं आहे? द्राक्षाचं आहे, वेलीचं चित्र आहे. याच्यामध्ये बघा द्राक्षाची वेल ही कशीही कुठेही वाढते. दुसऱ्याच्या मध्ये जो तुम्हाला दिसत आहे की द्राक्षाची एखादी वेल आहे, म्हणजे अनेक ठिकाणी काय दिलेलं आहे व्यक्तीचं ते स्टॅच्यू मांडलेले आहेत की एक झाडासारखं स्टॅच्यू आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी माणसं उभे आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची वाढ होत आहे. याचा अर्थ असा काय की द्राक्षाची वेल ही कुठेही कोणत्याही ठिकाणी कशी जाते आणि कशी पण वाढते. ठीक आहे. हे झालं ग्रेपवाईन संदेशवहन. इनफॉर्मल कम्युनिकेशन. इनफॉर्मल आणि फॉर्मल कम्युनिकेशन. फॉर्मल म्हणजेच काय? प्रशासकीय नियमांच्या आधारे होणारे कम्युनिकेशन. इनफॉर्मल म्हणजेच काय? प्रशासकीय नियमांच्या आधारे न होणारे कम्युनिकेशन. म्हणजेच औपचारिक कम्युनिकेशन आणि अनौपचारिक कम्युनिकेशन. तर ग्रेपवाईन कम्युनिकेशन कसं आहे? अनौपचारिक कम्युनिकेशन आहे. जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की व्यवस्थापक आणि कर्मचारी यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचं कम्युनिकेशन होतं? माहिती देणे, मार्गदर्शन करणे, सूचना देणे किंवा समस्यांचं निराकरण करणे. हे काय झालं आहे? औपचारिक संदेशवहन. पण व्यवस्थापक कर्मचाऱ्यांना म्हणेल की चला आज आपण पिकनिकला जाऊ, चला आज आपण फिरायला जाऊ, पिक्चर बघायला जाऊ, हॉटेलमध्ये जेवायला जाऊ. हे काय झालं? अनौपचारिक कम्युनिकेशन. ठीक आहे. दोन मधला फरक लक्षात आला. तर बघा अनौपचारिक संदेशवहनामध्ये काय घडून येते की द्राक्षाची वेल हा त्याचं खूप मोठं उदाहरण आहे. द्राक्षाची वेल जशी लावली आहे ती कुठेही पसरते, कशी वाढते आणि कशी ते विकसित होत असते. तर बघा याच्यामध्ये 4 लोक आहेत की 3 लोक हे सिक्रेटली काहीतरी बोलत आहेत, आहे की नाही, परंतु चौथा जो व्यक्ती आहे की तो लपून छपून त्यांचं बोलणं ऐकत आहे. म्हणजे कुठेतरी डाळ शिजत आहे पण त्या डाळीला कुठेतरी ओतण्याचा प्रयत्न तिकडे करत आहे. तर हे झालं त्यांचं ग्रेपवाईन संदेशवहन म्हणजे अनौपचारिक संदेशवहन. म्हणजे एक सांगतो एक, दुसरा ऐकते एक, तिसरा समजते एक. बरोबर आहे. याचे तुम्ही व्हॉट्सअपवर व्हिडिओ सुद्धा पाहिलेले असेल की अनेक लोकांची एक लाईन लावलेली असते, एक समोरच्या व्यक्तीला एक संदेश दिला असतो, तसा संदेश शेवटपर्यंत पोहोचवायचा असतो, पण तो संदेश जसाचा तसा शेवटपर्यंत पोहोचत नाही, त्याचा पूर्ण अर्थ बदलून जात असतो. हे आहे ग्रेपवाईन संदेशवहन. म्हणजे जो मुळात अर्थ असतो, मुळात संदेश असतो, त्याची पूर्ण वाट लागून गेलेली असते, शेवटपर्यंत त्या संदेशाचा पूर्ण अर्थच बदलून गेलेला असतो. हे झालं ग्रेपवाईन किंवा याला म्हणायचं अनौपचारिक संदेशवहन. एकाच स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये संदेशवहनासाठी या पद्धतीचा अवलंब करता येतो. एकाच स्तरावर. ठीक आहे. म्हणजे पर्यवेक्षकीय स्तर असेल किंवा व्यवस्थापकीय स्तर असेल किंवा कामगारांचा वर्ग असेल त्यांच्याच मध्ये हे अशा प्रकारचे संदेशवहन दिसून येते. ज्याप्रमाणे द्राक्षाची वेल वेगवेगळ्या दिशांनी वाढू लागते तसेच जसे कधी सरळ, आडवी, तिरकस किंवा कधी गोलाकार, त्याप्रमाणे अनौपचारिक संदेशवहन सुद्धा
घडून येत असते. या संदेशवहनात संदेशाचे प्रसारण अति जलद गतीने होते. या संदेश कधी खऱ्या असतात तर कधी अफवा पसरवणाऱ्या असतात. प्रत्येक व्यक्तीला मिळालेल्या संदेशाचा आपल्याला परीने अर्थ काढून त्याचा दुसऱ्याला प्रसारण करीत असतो. त्यामुळे त्याचा अर्थाचा अनर्थ आणि अफवा पसरत जातात. या अफवांचे दुष्परिणाम व्यवसायाला भोगावे लागत असतात. शेवटचा आहे मुद्दा संदेशवहनातील अडथळे. संदेशवहनामध्ये अनेक प्रकारचे अडथळे दिसून येतात. संघटन रचनेमुळे निर्माण होणारे भाषेतील अंतरातील संदेश प्राप्तकर्त्यांची अपेक्षा, संघटनेतील स्थान दर्जा यामुळे होणारे अडथळे, भावनेमुळे निर्माण होणारे अडथळे, ऐकण्यातील घाई दुर्लक्षामुळे होणारे अडथळे, उद्दिष्टांचा विपरीत अर्थ, संदेश माध्यमातील दोष, स्पष्टीकरणाची अपूर्णता, प्राप्तकर्त्याची संख्या, बौद्धिक पातळी, परस्परांवरील विश्वास, लिंगभेदाच्या अडचणी आणि त्याच्यानंतर जो शेवटचा प्रकार दिलेला आहे तो आहे पिढीचे अंतर. ठीक आहे, तर अशा पद्धतीने वेगवेगळे अडथळे संदेशामध्ये दिसून येत असतात. त्याच्यानंतर पुढे आहे हे जे अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी उपाय दिलेले आहेत. नंबर 1, प्रतिक्रिया व प्रतिसाद आजमावणे, संदेशवहनाची भाषा पद्धती योग्य पद्धतीने वापरणे, श्रोत्यांची भूमिका, शब्दांपेक्षा कृती महत्वाची असते. 5वा पॉईंट आहे परिपूर्णता. 6वा पॉईंट आहे संदेशवहनाची बाबतची माहिती, इतर बाबी आणि वातावरण. तर बघा ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बोलण्यामध्ये संदेशवहनाचे प्रकार पाहिले आहेत. त्या प्रकारामध्ये सहज संदेशवहन घडून येत नाही, तर संदेशवहन होत असताना अनेक अडथळे आणि समस्या सुद्धा येत असतात. तर त्या समस्यांचे निराकरण होणे महत्वाचं असते आणि म्हणून निराकरण होणे आवश्यक असते आणि म्हणून कुठेतरी त्याला उपाययोजना करण्याची गरज आहे. तर पुढच्या पिरियडला आपण संदेशवहनाचे अडथळे आणि त्याचे उपाय आपण डिटेल्स पाहणार आहोत. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. आहेत का सगळे, ऐकत आहेत का? आज आपण इथपर्यंतच लेक्चर घेणार आहोत. नेक्स्ट पिरियडला सोमवारला तुम्हाला हा एक पहिला युनिट होता संदेशवहन, त्याच्यातले सगळे घटक तुम्हाला सांगितले आहे. याच्यामध्ये शेवटचा जो टॉपिक राहिला आपल्याला संदेशवहनाचे अडथळे आणि उपाय, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू, समजून देईन तुम्हाला. आता बराच वेळ झालेला आहे, तुम्ही पण थोडेसे बोर झाले असाल नाही का? बाकीचे कुठे गेले? व्हिडिओ ऑन करा. कोण कोण आहे? गायत्री, शैलेश, दुर्गेश, साधना. काही अडचणी असतील किंवा एखादा टॉपिक तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता किंवा विचारू शकता. आपण आता हे सध्या अशीच प्रोसेस सुरू राहणार आहे, किंवा व्हॉट्सअपवर एखादा तुम्ही मेसेज टाकू शकता की आज या लेक्चर मधला हा पार्ट समजलेला नाही. बरं, सगळ्यांनी रेडीमेड नोट्स मिळते दुकानामध्ये, ते घेऊन घ्या. ठीक आहे, रेडीमेड नोट्स मिळते, त्याच्यामध्ये BCMचं पण 3rd सेमची नोट्स आहे, ती घेऊन घ्या. ज्यांचे पेपर आहेत त्यांनी पेपरकडे लक्ष द्या. सोमवारपासून 2nd सेमची एक्झाम आहे, ती कव्हर करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, मग थांबू इथे. ओके, थँक्यू.